ओमसाई किनियाळी आणि पंचाळी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण विशाल करत यांच्याशी लगेच संपर्क साधायचा, भेट घेऊन जायचंय. प्लीज लवकरात लवकर वेळेची दिरंगाई न करताना. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. युवा चषक उमरोळी 2022चा ही शानदार सोहळा. टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम, अतिशय ग्लॅमर या खेळाला टेनिस क्रिकेटने आज प्रत्येकाला वेड लावून सोडलंय. 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हाला सर्वांना वेड लावून सोडला आणि जो क्रेज आता वाढलेला आहे तो वाखाणीजोगे पालघर जिल्ह्यामध्ये. आणि पालघर जिल्हा जर विचार केला तर क्रिकेटची पंढरी बनली गेले. आपण एक वेळेला असं म्हणायचो की भिवंडी मात्र क्रिकेटची पंढरी आहे, परंतु आपण पाहू शकतात की आता पालघर जिल्हा सुद्धा मात्र क्रिकेटची पंढरी बनला गेलाय. मिलिंद आणि अमोल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये बिनीची आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत दोन्ही संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, सज्ज होत आहेत. यतीन जो आपण पाहू शकतात 11 हा संघ आणि युवा उमरोळी बी हा संघ, दोन्ही संघ मात्र एकाच गावातील बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. यस पंच काय दर्शवत आहेत. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिले षटक हाताळण्यासाठी संतोष पाटील स्वतः गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो. एक सुंदर समालोचक आणि ज्याची ख्याती पाहायला मिळते आणि खेळपट्टी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा आपण पाहतो मेंटेन केली जाते. संतोष पाटील पहिला चेंडू यावेळेला सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू येतोय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 0. कारण या मैदानाचा इतिहास जर आपण पाहिला तर याच नाईटच्या स्पर्धेमध्ये मिन बोराने क्लास फलंदाजी केली होती. मित्रपरिवार दांडी संघाच्या अगेन्स्ट जवळजवळ जर आपण पाहिलं तर 60, 62, 68, 64 धावांची खेळी सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात. किरण आरेकर त्याच मॅच मध्ये जबरदस्त खेळी करत असताना आता पहिल्या टॉप 1 वर आतापर्यंत किरण आरेकर आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष पुन्हा एकदा याला कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू. संतोष पाटील आपल्या बोटांतील जादू काय असते याचं प्रात्यक्षिकरण दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. तुम्हाला यासाठी मात्र प्रॅक्टिस खूप महत्वाची असते आणि ते प्रॅक्टिस करण्यासारखं ज्या पद्धतीने तुम्ही खेळता त्यावेळेला मात्र अशा प्रकारचे चेंडू तुम्ही हाताळू शकता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मिलिंद मात्र खेळण्याचा प्रयत्न करतोय. टप्पा पडल्यानंतर कट करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु यावेळेला संतोष पाटीलचं मी कौतुक करेन. या 3 चेंडूवर 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 0. खूप चांगली गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करायची याचं प्रात्यक्षिकरण दर्शवत असताना गुड डिलिव्हरी. पुन्हा एकदा स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं संदेशच्या द्वारे. तत्पूर्वी एक धाव येते. बॅटची एज होती. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 1 या धावसंख्येवर. यतीन दादा 11 उमरोळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 संघांमध्ये खूप सुंदर लढत मैदानाच्या आतमध्ये. सेकंड मॅच जी सुरू आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. आज पंचक्रोशीतील संघांना जास्तीत जास्त प्राधान्य दिले गेले. कोणत्याही संघाला नाराज करायचं नाही, त्यासाठी 10 संघ या ठिकाणी मात्र इन्क्लूड केले गेले आणि 10 संघांना मात्र प्राधान्य दिले गेले. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न संतोष पाटील. क्या बात आहे. सुपर बॉलिंग. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. टप्पा पर्यंत थोडासा बाहेर निघणारा हा चेंडू आपण पाहू शकाल. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 1 या धावसंख्येवर. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण. सुपर बॉलिंग. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिलं षटक संतोष पाटीलच्या नावावर. पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी करावायची याचं प्रात्यक्षिकरण फॉर एक्झाम्पल दर्शवत असताना पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये 1 धाव यावेळेला आपण पाहू शकाल. गुड बॉलिंग. मॅग्निफिसंट बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजीचा दर्जा यावेळेला दर्शवत असताना आपण पाहू शकलात. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
वेलकम बॅक. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. संतोष पाटील ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये फक्त अवघी एक धाव या ठिकाणी खर्च केली गेली. गोलंदाज प्रमोद आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं हे प्रगतीपथावर असताना आपण पाहू शकला संतोष पाटीलने चांगली गोलंदाजी करत फलंदाजाला थांबवलं. पूर्णपणे मात्र ऑफस्टूमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. आज आमचे लाडके प्रेक्षक राजे हळूहळू मात्र या स्पर्धेला वळताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून हार्दिक स्वागत. ऐतिहासिक मैदानात टप्प्यापर्यंत थोडासा बाहेर निघणारा हा चेंडू आशुतोष व्यवहारे यावेळेला मात्र वळतात, वाईटचा इशारा करतात. धावसंख्येत भर होते आणि इन्क्लूड केली जाते. एक धाव सचिन गावड आणि प्रतीक भंडारी यांच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 2 या धावसंख्येवर. अतिशय सुंदर असं नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगली मेहनत या स्पर्धेला घेऊन युवा चषक उमरोळी 2022 आपण पाहतोय. कट केला जातोय, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला होता. बॅकफुट पंच ज्याला म्हटलं जाईल त्या पद्धतीने मात्र हा स्ट्रोक खेळला गेला. तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण एकदा वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 3 या धावसंख्येवर. 1.1 चेंडूचा आतापर्यंत एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. पहिला चेंडू वाईड आला होता आणि त्यानंतर कन्वर्ट केलं गेलं प्रमोदने. एक चेंडू फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. अतिशय ऐतिहासिक मैदान, कारण या मैदानात टेनिस क्रिकेटमधले दिग्गज कलाकार येऊन गेलेले आहेत आणि त्यासाठी ऐतिहासिक मैदान हे सातत्याने पाहायला मिळतं. प्रत्येकाला गोडी लागलेली असते या मैदानाची. म्हणजे एकदा आकडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, संदेश मात्र या वेळेला वेगाने चेंडू मात्र फेकी करतात. तत्पूर्वी एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून अमूल संघाला घेऊन जातोय यावेळेला 4 या धावसंख्येवर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे आणि दुसऱ्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 4 या धावसंख्येवर. 4 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. पुन्हा एकदा प्रमोद आपल्या गोलंदाजी मार्कवर अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा हा गोलंदाज. यावेळेला पाहिलं न्यायालय खूपच बाहेर असल्या कारणानं आशुतोष व्यवहारे वळतायत. सेकंड टाइम मात्र यावेळेला या षटकामध्ये वाईटचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5. पहिल्या षटकामध्ये फक्त अवघी 1 धाव आणि आलेखमध्ये ग्राफमध्ये जर आपण पाहिलं तर धारावीच्या झोपड्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु याच इमारती जर उभारायच्या असतील तर डेफिनेटली धावा येणं खूप गरजेची गोष्ट राहील आलेखमध्ये. यावेळेला प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. बॅटचं फेस ओपन केलं होतं. तत्पूर्वी एक धाव मिळेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 6 या धावसंख्येवर. 6 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. यतीनदादा 11 उमरोळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना युवा उमरोळी बी या 2 संघांमध्ये खूप चांगली कडवी लढत आपल्याला पाहायला मिळते. डान्सिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. आता मात्र संदेश सक्सेसफुल ठरतोय. गुड फिल्डिंग, वर्ड थ्रो सुंदररित्या मात्र या वेळेला यष्टी उद्ध्वस्त केली जाते. 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. 1 गडी बाद. अमोल बॅक टू द पॅव्हिलियन. वेलकम बॅक. 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 6 धावा, 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अतिशय दैदिप्यमान असा क्रिकेटचा सोहळा आणि या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित झालेले आमचे लाडके क्रिकेट रसिक यांच्या वतीने नितेश दादा पाटील, वैभव पाटील, विकी पाटील यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. लाख मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुढे एकदा गोलंदाज प्रमोद आपल्या हातकंडामधून 5वा चेंडू घेऊन येईल. आतापर्यंत 2 वाईट फेकले गेलेत, 3 मात्र सिंगल आलेत. 5 धावा खर्च केलेत प्रमोदने. या वेळेला खेळण्याचा प्रयत्न होता ऑफ साईडला, मिस टायमिंग झालाय. ऑन साईडला चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय. क्षेत्ररक्षक मात्र तेवढाच वेगाने आला होता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. मॅग्निफिसंट फिल्डिंग. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 8. चिराग मात्र पुढे सरसावला गेला होता. गुड फिल्डिंग. त्याच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट करून चेंडूला मात्र फेकणं खूप
फार कमी प्रमाणात असे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेटमध्ये धावसंख्या 8, 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. ऑफ साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी. युवा चौकार, गुड शॉट. दोन षटकांचा एकंदरीत खेळ होत असताना 12 धावा फलकावर पाहायला मिळतात. पहा, पहिल्या षटकामध्ये अवघी 1 धाव खर्च केली होती. धावसंख्या 12, लॉस ऑफ 1 विकेट. दोन षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय 6च्या ऍव्हरेजने. आतापर्यंत 2 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतो यतीनदादा 11 उमरोळी. 12 धावा या फलकावर आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 3 संतोष पाटील कंटिन्यूज आपल्या कोट्यातील दुसरं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 3रं षटक या ठिकाणी पाहायला मिळतं. पहिलं षटक शानदार स्पेल आपल्याला पाहायला मिळालं आणि तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत 12 धावा 1 गडी बाद. आम्ही जे वेलकम आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. ऑन साईडला सुरेख फटका पाहायला मिळतोय. चिरागचं मात्र सुंदर तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली तर मिलिंदच्या बॅटमधून येतं 2 धावा आणि संघ जाऊन पोहोचतो फलकावर यतीनदादा 11 उमरोळी 14 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 आहे. बाबल्या एका साईडला 6 धावांची खेळी करतात. 2 चेंडूमध्ये आपण पाहू शकलाय. मिलिंद मात्र 7 चेंडू आणि 5 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. अमित गरत आणि दीपेश पाटील यांचं मात्र सहर्ष स्वागत करीत आहोत. वेलकम. यावेळेला मात्र खेळला गेला चेंडू बॅकवर्ड पॉइंटला. तत्पूर्वी मात्र चेंडूला फील्ड करतायत आराम के साथ. खेळपट्टीवर 2 धावा निघून येतात आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 16 या धावसंख्येवर. 1 गडीच्या मोबदल्यामध्ये 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. यतीनदादा 11 उमरोळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. 2.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर. संतोष पाटील पुन्हा एकदा गोलंदाज. गुड डिलिव्हरी, एक्सलंट बॉलिंग. मात्र या खेळपट्टीचा परिपूर्ण अंदाज आणि ही खेळपट्टी मात्र त्याच्या ओळखीची आहे नो डाऊट आणि स्वतः पिच क्युरेटर म्हणून आपल्याला पाहायला मिळते आणि त्या कारणास्तव एक्झॅक्टली कुठे टप्पा मात्र यावेळेला कोणत्या गुडलेन स्पॉटवर वाईट यॉर्कर अप्रतिम गोलंदाजीचा यावेळेला मारा आपल्याला पाहायला मिळतोय. स्पायसी गोलंदाजी मी तर म्हणेन. सुपर बॉल यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू मात्र निघून जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मिलिंद 2 धावा घेण्यामध्ये यशस्वीरित्या पूर्ण होतोय. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते सचिन गावड आम्हाला दर्शवतात 18 धावा 18 रन्स ऑन द बोर्ड लागल्या तर 2.4 चेंडूचा खेळ झालाय. 3रं षटक प्रगतीपथावर असताना 18 धावा. 18च्या जर्सी नंबरने मात्र खूपच निराशा मात्र आतापर्यंत पाहायला मिळतं. 909 दिवस पलटलेत परंतु अजून एक शतक लागलेलं नाहीये. ज्याच्या बॅटमधून अर्थातच किंग कोहली विराट कोहलीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 19 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले ते 3ऱ्या षटकातील 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 19 धावा 1 गडी बाद. एका साईडला IPLचा जरी हंगाम असला तरी सुद्धा मात्र युवा चषक उमरोळीकडे कोणी पाठ फिरवणार नाहीये कारण ही स्पर्धा आहे क्वालिटी दर्जाची. सुंदर चेंडू होता तेवढाच मात्र जोमाने खेळला गेलाय. ऑफ साईडला लॉंग ऑफ कडे चेंडू निघून जातो. तत्पूर्वी 1च धाव मिळेल. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 20, लॉस ऑफ 1 विकेट, 20 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये यतीनदादा 11 उमरोळी हा संघ पाहायला मिळतोय. घेऊया आपण 1 ते 2 मिनिटांचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट आणि येऊया लगेच मैदानाच्या आतमध्ये. जाऊया आपण विघ्नहर्ता डीजेच्या माध्यमातून श्रवण इंद्रियांपर्यंत एक सुंदरसं सॉन्ग ऐकूया.
वेलकम बॅक. पुण्याच्या एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. उमरोळीचं ऐतिहासिक मैदान. आज जर मुंबईमध्ये गेलात तर तुम्हाला अशी बिलकुल मैदानं आढळणार नाहीत. आज मात्र कोणत्याही बिल्डरची नजर पडते नाही पडते, मात्र भूखंड खूप व्यापला जातो. परंतु आज हे शाबूत आहे मैदान, ते तुम्हा सर्वांचं भाग्य लाभलंय असं म्हणायला हरकत नाहीये. हर्ष पाण्याची व्यवस्था करत असताना मैदानाच्या आतमध्ये अपकमिंग यंग टॅलेंट सुशांत वजे आणि एका साईडला हर्ष आपण पाहतोय. अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, फ्युचर ऑफ उमरोळी क्रिकेट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. 3 षटकं 20 धावा 1 गडी बाद. चौथं षटक यावेळेला पहिला चेंडू अपील जोरदार होती, परंतु हाईट फॅक्टर यावेळेला पाहायला मिळतं आणि लेग बाईचा इशारा आशुतोष व्यवहारे यांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. उत्साह होता, आत्मविश्वास सुद्धा पाहायला मिळाला, परंतु हाईट फॅक्टर असल्या कारणाने मात्र पंचांनी दाद फिटवून लावली. धावसंख्या जाऊन पोहोचते 21. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये यतीन दादा 11 उमरोळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आज सलग 3रा दिवस या स्पर्धेचा आपण अनुभवतायत. उजव्या हाताने राऊंड द विकेट. यावेळेला ऑफसाईडला फटका चांगला आहे, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र खेळलं गेलं. बॅकफुट पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे येतो वेगाने. तत्पूर्वी मिळतील 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये एक पार्टनरशिपची गरज होती, ती पार्टनरशिप मात्र होताना पाहायला मिळते. सिंगल डबलला महत्व देत आहेत आणि क्रिकेटमधील बेसिक आहे सिंगल डबल. ज्यावेळेला मोठे फटके येत नाही, षटकार चौकार येत नाही, त्यावेळेला मात्र कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत असताना सिंगल डबल ही खूप महत्वाची धाव आपल्याला पाहायला मिळते. सरळ बॅट निकळल्या गेला स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून. तेवढंच मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होतं, परंतु शेवटच्या मोमेंटला हा झेल सुटतोय आणि तत्पूर्वी मिलिंदला जीवनदान मिळालंय. 1 धाव मिळेल आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते या सिंगलच्या साहाय्याने. 24 या धावसंख्येवर 24 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. चेंडू फेकून गेलेत आतापर्यंत 3. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4थं हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला ऑन साईडला अवधूतच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत दर्जेदार गोड आवाजात अवधूतच्या बॅटमधून आलेला हा गोड षटकार. 6 धावा. गुड शॉट. या षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. सुंदर फलंदाजी बाबला या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळते. गुड यॉर्कर. सुरेख पद्धतीने प्रमोदने मात्र केलेला कमबॅक यावेळेला कौतुकास्पद पाहायला मिळतो. खूप चांगल्या पद्धतीने मात्र हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने आपण पाहू शकाल. यानंतर होणारा सामना सरगम सरपाडा अ आणि राजेश छत्रपती प्रतिष्ठान. 30 धावा 1 गडी बाद. 3.5 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. यतीन दादा 11 उमरोळी हा संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतो. मिलिंद आतापर्यंत 13 चेंडूमध्ये 13 धावा. साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलं. 1 धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. भागेश पुढे सरसावतोय. फेकी येईपर्यंत मात्र 1च धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्ती अखेर जाऊन पोहोचते ती फलकावर. 31 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये फ्लड्स ऑन होत असताना आपण पाहू शकाल. दिवस रात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन या स्पर्धेच्या माध्यमातून. युवा चषक 2022चा हा शानदार सोहळा. नितेश पाटील अर्थातच, मिंकी दादा, वैभव पाटील अर्थातच, विकी पाटील, तन्मय घरत, अनिकेत घरत, विशाल घरत, रोहन घरत, अजय वजय, सनी घरत, अमोल पाटील, अजित वजय, सुजित कुडू, मयूर घरत, मनीष गावड आणि विरंजन राऊत या सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद, ज्यांनी अथक परिश्रम अथक मेहनत घेऊन या स्पर्धेला उजाळा दिला गेलाय. आणि अतिशय क्रेज वाढत असताना टेनिस क्रिकेटचा मेच्या एंडिंग पर्यंत आपण पाहू शकाल टेनिस क्रिकेट संपणार नाहीये. धावांची गती फलकावर 31 धावा 1 गडी बाद. आणि तदनंतर जसं मात्र पावसाची बरसात होईल तसं मात्र रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेला सुद्धा
सुरुवात होईल 11 आणि 12 चिमाजी अप्पाच्या मैदानात खूप चांगल्या प्रकारची एक सुरेख स्पर्धा येते रबर बॉल यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय टप्पा पडल्यानंतर तन्मय यावेळेला आपण पाहू शकता थोडीशी चुकी करतायत एक धाव येत असताना संघाची धावसंख्या भागेश आपल्या वेगेचा मात्र पूर्णपणे फायदा हाईटचा पूर्णपणे फायदा उचलत असताना आपण पाहू शकाल धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 32 धावा 32 रन्स 5वं षटक हे प्रगतीपथावर यावेळेला मिलिंदच्या बॅटमधून आलेला स्टँड अँड डिलिव्हर शॉट अनुराग चव्हाण यांच्या स्वागतासाठी कॅमेरामॅन ब्रँड ऑफ कमारे 6 धावा गुड शॉट अंकुडीचे 38 धावा फलकावर पाहायला मिळतात 4.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 38 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत लॉस ऑफ 1 विकेट 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ आपण पाहू शकाल पुन्हा एकदा गोलंदाज भागेश आपल्या गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर एक धाव आली दुसऱ्या चेंडूवर षटकार ऑन साइडला मिसटायमिंग जरूर झाला होता हा चेंडू मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला नाही तत्पूर्वी मात्र फंबलिंग होत आहेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिळतील 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचतो यतीन दादा 11 उमरोळी हा संघ जर आपण पाहिला तर 40 या धावसंख्येवर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकात एक धाव आल्यानंतर असं वाटलं होतं की धावा मात्र येणार नाहीयेत परंतु मिलिंदचा रिदम आता मात्र यावेळेला खूप सुंदर पद्धतीने पाहायला मिळतोय ऑन साइडला फटका चांगला आहे चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल शॉर्ट अंपुलचा फटका पाहायला मिळाला तत्पूर्वी प्रमोद फेकी करतायत ॲक्युरेट मिलिंद मात्र या ठिकाणी पोहोचतील का तर यस इट इज अ 2 रन 2 धावा येत आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर 42 रन्स 42 या धावसंख्येवर सिंगल डबलला फार महत्व या ठिकाणी देत असताना मिस्टर मिलिंद 16 चेंडूमध्ये 23 धावांचं योगदान देतोय तर 8 चेंडूमध्ये 15 धावा अवधूत अर्थातच बाबल्या यावेळेला आपण पाहू शकतात यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र निघून जाईल यस इट इज अ वाईट आणि वाईटच्या स्वरूपात धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर 43 या धावसंख्येवर 43 रन्स ऑन दी बोर्ड लागले आता चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 षटक क्रमांक 5वं हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं केवळ ऑन साइडला फटका चांगला आहे चेंडू मात्र निघून जाईल तत्पूर्वी चिराग पुढे सरसावतोय एकच धाव मिळेल लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 44 वर एक गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते 4.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय भागेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना खूप सुंदर पार्टनरशिप आतापर्यंत आपण पाहू शकाल अमोल बाद झाल्यानंतर ऑन साइडला उदूचा फटका बाबल्याचा फटका यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो लॉंग ऑन कडे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय तत्पूर्वी एक धाव आणि षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 5 आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर यतीन दादा 11 उमरोळी संघ जाऊन पोहोचतोय 45 या धावसंख्येवर 45 रन्स ऑन दी बोर्ड लागले आता शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये तत्पूर्वी कुठेही जाऊ नका पाहत राहा एकत्र हा युवा चषक उमरोळी 2022 45 धावा एक गडी बाद 5 षटकांचा खेळ झालाय आमच्या ऑन स्क्रीनवर विनोदजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत वेलकम आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये आणि त्यांना विनंती करीन आपण सन्मानानं व्यासपीठावर या त्यांचं एक ब्रीद वाक्य अग्री माझ आवाज हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं वेलकम विनोदजी पाटील आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये
धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 45 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये यतीनदादा 11 उमरोळी हा संघ प्रथम फलंदाजी करतोय. टप्पा अचूक पद्धतीने होता. तन्मयच्या हातामध्ये थोडीशी फंबलिंग होते. फेकी करेपर्यंत यावेळेला आपण पाहू शकतात एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकी येईपर्यंत मात्र यावेळेला आपण पाहू शकाल 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि यस इट इज अ वाईट आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. सचिन गावड आम्हाला दर्शवतात आणि प्रतीक दर्शवतात की धावसंख्या 48. जर अनिकेत यावेळेला आपण पाहू शकता जर विकेट हॅट्रिक साध्य करतायत तर सुशांत वजे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. या वेळेला आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर बॅटची एज अँड टेकन आणि अमोल पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज प्रत्येक विकेटसाठी आणि हॅट्रिक जर साध्य केली अनिकेतने तर मनीष गावड यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 48 धावा 2 गडी बाद. विकेटच्या निमित्ताने या ऐकूया आपण एक विघ्नहर्ता डीजेला. वेलकम बॅक. 48 धावा 2 गडी बाद. यतीनदादा 11 उमरोळी या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 5.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. पुण्याच्या एकदा गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र खेळले गेलंय. तत्पूर्वी चेंडू निघून जाईल बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅनच्या अगदी मधोमध 2 धावा येत आहेत आणि दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 50 धावा कंप्लीट झाल्यात. ते यतीनदादा 11 उमरोळी या संघाची स्थिती आतापर्यंत मजबूत पाहायला मिळते. पहिल्या षटकात संतोष पाटीलच्या 1 धाव आल्यानंतर असं वाटलं की धावांवर पूर्णपणे अंकुश लावला जाईल गोलंदाजाच्या द्वारे, परंतु तसं घडलं नाही. सिंगल डबलला महत्व दिलं. षटकार चौकारामध्ये परावर्तित केलं. कॅल्क्युलेशन क्रिकेट ऑन साईडला स्टेप ओढून खेळला गेलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक फार वेगाने पुढे सरसावतो भागेश. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातात उत्पलच्या बॅटमधून आणि तिसऱ्या धावेसाठी निघालेत. हा ना करता करता तन्मयची आज कसोटी लागले, परंतु तन्मयच्या हातामध्ये चेंडू मात्र काही विसावत नाहीये आणि 3 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 53 धावा 53 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. प्रथम फलंदाजी करताना यतीनदादा 11 उमरोळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. किंदचा IPL उमरान मलिक काही जबरदस्त भन्नाट वेग. लवकरच मात्र दरवाजे ठोठावले जातील भारतीय संघाचे. भरपूर चर्चा मात्र उमरान मलिकची आपल्याला पाहायला मिळते. पुण्याच्या एकदा गोलंदाज ऑन साईडला मिलिंदच्या बॅटमधून निघालेला कणखर दर्जेदार सनसणीत खणखणीत युवा षटकार. या षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल 59 धावा. जबरदस्त गेअर चेंज केलेत. आतापर्यंत मिलिंदचा सुंदर बॉटम हँड यावेळेला उपयोग करत असताना भागेशला मात्र बीट करून चेंडू चिराग बॅकअप साठी येतोय. तत्पूर्वी 2 धावा मिळतील मिलिंदला आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते फलकावर 61. 61 धावा तब्बल 19 चेंडूमध्ये 32 धावांची खूप सुंदर खेळी आतापर्यंत मिलिंदच्या बॅटमधून पाहायला मिळते. पहिल्या क्रमांकावर किरण आरेकर आपण पाहतो 64 धावा. हाय स्कोरर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मीन बोरा 64. धुव्वेदार फलंदाजी. यावेळेला टप्पापर्यंत थोडंसं खाली राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी मात्र फेकी हेपर्यंत या वेळेला हा ना करता करता अंडरआर्म फेकी केली जाते, परंतु 2 धावा मिळतील त्या ठिकाणी बाईकच्या स्वरूपात आशुतोष व्यवहारे यावेळेला दर्शवत असताना. आणि पहिलं एकंदरीत इनिंगला ब्रेक लागलाय. 6 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल आपण पाहू शकाल 63 आणि विजयासाठी 64 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. A वर्सेस दिया 11 दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या.
चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीचे कौल करण्यासाठी यायचंय. फ्लड्स ऑन झालेत. दिवस रात्र क्रिकेटचा महासंग्राम आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेट खूप पुढे चाललंय. 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हाला सर्वांना वेड लावून सोडलंय. हा खेळ म्हणजे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. सर्वांना हवासा आणि आवडणारा खेळ म्हणजेच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून म्हणतात ना, अनोळखी व्यक्तींशी जीवलग मैत्री करून देणारा खेळ कोणता असेल तर अर्थातच क्रिकेट. आशिष पाटील एका साईडला आपण पाहू शकतात उपस्थित होतात. सरपाडा ब्रँड ऑफ सरपाडा. 36 चेंडू आणि 64 धावा हे सामन्याचं समीकरण. वेलकम आशिष पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे. एक सुंदर गायक आणि चांगले खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. 64 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 36 चेंडू आहेत आणि 36 चेंडूमध्ये 64 धावा. या पण कॉइन स्पिन केला जाईल. त्या ठिकाणी फक्त आपण टॉस बॉक्स मध्ये संतोष पाटील जॉईंट असतील. याच गावातील एक सुंदर समालोचक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. या पण जाऊया टॉस करण्यासाठी. त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये संतोष पाटील समावित असतील. नक्कीच आपण पाहतोय. धन्यवाद. मी विनंती करेन मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात अनिल तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन पुढील संघात 2 कर्णधारांमध्ये जी टॉस होईल ती मात्र आपले मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिल तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते मात्र ही टॉस केली जाईल. या दिया इव्हल्यामुळे एका बाजूला आपण पाहतोय तर सरगम सरपाडा असंघ आशिष मात्र आपल्याशी जोडले जातील. सरगम सरपाडा असंघाकडून. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर दिया 11 संघ. चलो या टॉस करून घ्या. डिसिजन नंतर देता नाही ना. आहे ना, टॉस करून घ्या. त्याला थांबव आले काय कॅप्टन सर. पडेल 2 टीम आहेत का? याच्या मागे चला दिया मला लगेचच यायचं आहे. दोन चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 34 चेंडू आणि 63 धावा. नेक्स्ट डिलिव्हरी 1000वा हा चेंडू या स्पर्धेतला फेकला जाईल. सुंदर माहिती मात्र प्रतीक भंडारी ब्रँड ऑफ वडराई या ठिकाणी देत असताना सुंदर स्ट्रोक होता. ऑफ ड्राईव्ह खेळला गेला होता. एकदा वर्जित केली जाते. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 2 या धावसंख्येवर 2 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. युवा चषक उमरोळी 2022. बॅकफुटला जाऊन सुरेख पद्धतीने मात्र इंटू द गॅप मध्ये खेळला गेला. लॉंग चेस करावा लागेल. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत थर्ड मॅनला पूर्णपणे बीट झालाय. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावन करता युवा चौकार 4. यस, दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आपण पाहतोय. एका बाजूला दिया 11 तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सरगम सरपाडा असंघ आपल्याला पाहायला मिळतोय. अनिल तरे साहेब यांचं आगमन टॉस बॉक्स मध्ये आपण पाहणार आहोत आणि त्यांच्या शुभ हस्ते एका बाजूला आपण पाहतोय युवा तर दुसऱ्या बाजूला 2022 40 असेल दोघांमधून. येस आशिष, काय कॉल असेल? उडू द्या. युवा युवा कॉल आहे. युवा येत आहेत. नक्कीच मी विनंती करेन आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान आहोत. दोन्ही संघाला शुभेच्छा मात्र दिले जात आहेत. तर आशिष, टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षक करणार आम्ही आज. सरगम असंघ या मैदानावर खेळेल. काय स्फूर्ती असेल तुमच्याकडे? काय जोश असेल? जोश तर आहे. मागच्या मॅच जी नाईट मॅच झाली त्यातून आम्ही थोडासा सावरण्याचा आणि त्याच्यात काहीतरी आपल्या खेळामध्ये चेंजेस करण्याचा प्रयत्न करू आम्ही.
नक्कीच नक्कीच आजचं हे आयोजन पाहतोय जे आपण 2 टुर्नामेंट पाहिले, या अगोदर देखील एक टुर्नामेंट होती, ती देखील याच पद्धतीने होती. ही टुर्नामेंट थोडीशी वेगळी, याबद्दल काय म्हणतील? नक्कीच उमरोली म्हटलं तर ग्राउंड पूर्ण भरलेलं असतं आणि इकडचं टुर्नामेंट म्हणजे एकदम आयोजन नियोजन शिस्तबद्ध पद्धत अशी म्हणावी लागेल या ग्राउंडची आणि या टुर्नामेंटची. तर मी युवा ग्रुपचं खूप धन्यवाद मानेल की ह्यांनी चांगली टुर्नामेंट आयोजित केली आहे. तर नक्कीच आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. आज गोलंदाज कोण असेल तुमच्याकडे, जे तुमच्याकडे जास्तीत जास्त स्ट्रॉंग पॉवर असेल? तर नक्कीच राकेश गावड आमचे मेन गोलंदाज असतील, त्याच्यानंतर विशाल असेल, विश्वास असेल आणि एक आणखीन अथर्व म्हणून असतील. धन्यवाद. जाऊया आपण अनिकेतकडे. अनिकेत, टॉस जिंकला असतं तर काय डिसिजन असतं तुमचा? नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता मात्र फलंदाजी करायची आहे. तुमच्याकडे देखील स्ट्रॉंग फलंदाज आहेत. ज्या पद्धतीने पाहिलं तर निशांत आहे, तू स्वतः आपण पाहतोय. त्यानंतर पाहिलं तर कल्पक देखील आपल्याला पाहायला मिळेल तुमच्या टीममध्ये. ही टीम बनवली, यामागचं उद्दिष्ट काय आहे? आम्ही असे बाकीचे प्लेयर आहेत ज्यांना कुठे कुठे खेळायला भेटत नाही, तर आपल्या होम ग्राउंडवर आता टुर्नामेंट होते इतकी मोठी, तर युवकांना संधी मिळावी म्हणून आम्ही स्वतः टीम तयार केली आहे. नक्कीच. आणि हे आयोजन जे पाहतोय, स्टँड आपण पाहतोय, याआधी नव्हता, त्याबद्दल काय म्हणशील? खूपच सुंदर असं आयोजन नियोजन आहे आणि भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे. त्यासाठी युवा कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. दोन्ही संघाला शुभेच्छा देऊ. या ऐकूया आपण या पुढील मॅचचा समालोचन. ओव्हर टू प्रमोद सर. थँक्यू व्हेरी मच संतोषजी पाटील. यावेळेला स्थिती जर आपण पाहिली तर थोडीफार नाजूक आपल्याला पाहायला मिळते. दुसरे षटक आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा एकंदरीत खेळ होत असताना धावसंख्या जाऊन पोचते 8. या धावसंख्येवर कंपॅरिझन करताना पहिल्या षटकामध्ये एकच धाव होती प्रतिस्पर्धी संघाची, परंतु इथून जर आपण पाहिलं तर कंपॅरिझन करताना 8 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. 29 चेंडू 56 धावा. ऑन साईडला काय फटका आहे, जबरदस्त नजाकत भरा शॉट, स्लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. काय बॉर्डरमॅनचा पूर्णपणे उपयोग केला होता. 6 धावांकरता आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी ह्यूज 6, 6 धावा. थँक्यू. वेलकम बॅक. तन्मय तरे यांचे पिताश्री कुंदन तरे. मात्र कुंदन तरे साहेब खुश असतील या स्ट्रोकवर. खूप चांगला यावेळेला आपण पाहतोय, जबरदस्त आपण पाहतोय फटका यावेळेला. चिन्मय तरे एका साईडला आणि तन्मय, मात्र चिन्मयच्या बॅटमधून निघालेला हा फटका आपण पाहतोय. चिन्मय तरे यांचे पिताश्री मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या सुपुत्राचा खेळ पाहण्यासाठी आवर्जून या ठिकाणी अमूल्य वेळ काढतात. धावांची गती जर आपण पाहिली तर 15 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, 1.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 27 चेंडू आहेत इथून आणि 27 चेंडूमध्ये 49 धावा युवा उमरोळी बी या संघाला विजयासाठी. एका साईडला IPLचा धुमाकूळ असला तरी सुद्धा युवा चषक उमरोळी 2022 क्रिकेट प्युअर क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. कडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला होता, टप्प्यापर्यंत थोडासा चेंज ऑफ पेस आपण पाहू शकलात आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. स्वतः यतीन वजे आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली फिटनेस आतापर्यंत जोपासत असताना उत्स्फूर्त देतात आपल्या गोलंदाजाला, सहकार्याला. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला होता. यस, इट इज अ वाईड. आशुतोष व्यवहारे एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा, 1 गडी बाद. यंदाच्या मोसमामध्ये आपण पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्या त्या तिन्ही पंचांनी. आशुतोष व्यवहारे, विरल नायर, अजित म्हात्रे पॉप्युलर पंच आहेत. ऑफ साईडला फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इंटू द गॅप मध्ये खेळलाय. क्लास कव्हर ड्राईव्ह. चौकार येत असताना आपण पाहू शकाल सुपर टायमिंग तन्मयच्या बॅटमधून खणखणीत सणसणीत युवा चौकार. सुंदर यावेळेला चेंडूच्या लेंथ पर्यंत आला. 5व्या चेंडूवर यावेळेला आपण पाहू शकतात एक सुंदर फटका, वेलकम बाउंड्री, चौकार. यावेळेला खडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. थोडासा कट करतोय मिलिंद. चेंडूला
2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 20 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. कंपॅरिझन करताना 2 षटकांमध्ये 12 धावा होत्या. यतीनदादा 11 उमरोळी या संघाची स्थिती इथून जर विचार केला तर आपण 24 चेंडू आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 44 धावांचं लक्ष्य. आता मात्र 11च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. घेऊया एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा युवा चषक उमरोळी 2022 ब्रँडेड स्पर्धा. दोन षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर. 20 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकाल. 24 चेंडू आणि 44 धावा. आज पंचक्रोशीतील संघांना प्राधान्य दिले गेले. आज 10 संघ आपल्याला पाहायला मिळतील आणि 10 संघांना 6-6 षटकांचे सामने खेळावयास मिळत आहेत. ही खूप महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण फार कमी प्रमाणात आपण पाहतो की 6-6 षटकांचे सामने हे 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये खेळवले जातात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 20 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 चेंडू आणि 44 धावा. हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या हाताने. तेव्हा ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू निघून जाईल. ऑन ड्राईव्ह खेळला गेला होता. मिलिंद पुढे सरसावतोय. तत्पूर्वी आराम के साथ 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 22 धावा. 22 रन्स ऑन द बोर्ड लागल्या होतात. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगली पार्टनरशिपची गरज होती आणि ती पार्टनरशिप आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. गुड क्रिकेट. 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 22 धावा. निडर मनाने फलंदाजी करताना आपण पाहू शकतात. ऑन साईडला पुन्हा एकदा मिस टायमिंग जरूर झाला होता. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. डीप मिड विकेटचा मिलिंद. ॲक्युरेट फेकी केली जाते. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या युवा उमरोळी बी या संघाची 23 धावा 1 गडी बाद. इथून 22 चेंडू आहेत आणि 22 चेंडूमध्ये 41 धावा युवा उमरोळी बी संघाला विजयासाठी. प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज, कारण स्ट्राईक रोटेट होते. ही खूप महत्वाची भूमिका. ज्यावेळेला स्ट्राईक रोटेट होते त्यावेळेला तुमचं प्रेशर ऑटोमॅटिकली मात्र यावेळेला निघून जातं, परंतु ज्या वेळेला चेंडू डॉट येतात त्यावेळेला मात्र ऑटोमॅटिकली तुमचं सायकोलॉजी बदलली जाते. ऑन साईडला फटका चांगला आहे. शफल झाला. सुरेश रैना कॉपीबुक स्टाईल मध्ये खेळला होता, परंतु तेवढंच उत्तम दर्जाचा झेल या ठिकाणी पाहायला मिळतोय. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना खेळ संपुष्टात येते. मिस्टर तन्मयची बॅक टू द पॅव्हिलियन. अक्षयने मात्र यावेळेला सुंदर पद्धतीने जजमेंटने झेल टिपला गेला आणि संतोषजी पाटील यांच्याकडून मात्र अक्षय यांच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी मात्र पात्र ठरलेत. ते अक्षय गुड कॅच. फलंदाज बाद. गॉन. तुझं देऊळ धावांची गती फलकावर 23 धावा 2 गडी बाद. 2.3 चेंडूचा खेळ झाला. इथून विकेट खूप महत्वपूर्ण भूमिका असेल यतीनदादा 11 उमरोळी संघाला, कारण खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. प्लेइंग 11 मध्ये जागा पक्की करायची असेल तर तुम्हाला डेफिनेटली मेहनत या 4 शब्दांचा अर्थ आपल्या अंगीकृत यावेळेला मात्र असणं खूप गरजेची गोष्ट. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते. पंच मात्र यावेळेला सहमत नाहीये. बॅटची एज यावेळेला पाहायला मिळाली. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. एकंदरीत 24 धावा. 24 रन्स ऑन द बोर्ड लागले होतात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. यानंतर सरगम सरपाडा असंघ 2 करेल. दिया 11 या संघाला 200 रुपये या ठिकाणी पोहोचले गेले संतोष पाटील यांच्याद्वारे अक्षयसाठी. ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. ॲक्युरेट फेकी करतोय. तत्पूर्वी 2 धावा मिळतील. बॅकअप चांगला मिळतोय. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 वर जाऊन पोहोचले गेले. 2.5 चेंडूच्या
समाप्तीनंतर अतिशय देखणं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेचं नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फिटेल असं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट युवा चषक उमरोळी 2022. प्रत्येक दिवसामध्ये 8-8 संघांना प्राधान्य दिलं गेलं होतं. 6 षटकांचे आपल्याला सामने पाहायला मिळतात. कमी प्रमाणात तर मी म्हटलं होतं की कमी प्रमाणात मात्र अशा स्पर्धा तुम्हाला खेळावयास मिळत आहेत, हे भाग्य लाभतंय. ऑन साईडला पुण्याच्या एकदा मात्र मिसटायमिंग जरूर झाला होता. मिडल ऑफ द बॅटनं व्यवस्थित चेंडू कनेक्ट होत नाहीये. स्लोवर 1 चेंडू असल्या कारणानं आपण पाहू शकतात वेट अँड वॉच करून खेळत नाहीयेत आणि त्याचं बेनिफिट मिळतं ते प्रत्येक गोलंदाजाला. 18 चेंडू आणि 37 धावा. लक्षात असू द्या, 18 चेंडू 37 धावा युवा उमरोळी बी संघाला विजयासाठी. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच या मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. थँक्यू. वेलकम बॅक. युवा चषक उमरोळी 2022 आपण अनुभवतात. जे श्रोते जोडले गेलेत स्मार्ट टीव्हीवर घर बसल्या या मॅचचा आनंद घेत आहेत आणि स्मार्टफोनवर चालता बोलता आमचे श्रोते मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. युवा चषक उमरोळी 2022चा त्यांचं मनपूर्वक आयोजकांच्या वतीने लाख लाख धन्यवाद. एकंदरीत 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 18 चेंडू आणि 37 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही फलंदाजांकडे ती कॅपेबिलिटी आहे, कॅलिबर आहे, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. परंतु चिन्मय तरीच्या बॅटमधून धावा खोऱ्याने वाहिले गेलेत. यतीन वजे स्वतः गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. यतीन दादा 11 उमरोळी संघाकडून आज बिलॉंग करताना आपण पाहू शकाल. चिन्मय तरे एका साईडला तर एका साईडला चिराग तरे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 फलंदाज ऑलरेडी बाद झालेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अमोल मात्र चेंडूवर येत आहेत. तत्पूर्वी 1 धाव आणि लेग बायचा इशारा आशुतोष व्यवहारे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तत्पूर्वी 1 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावांचं लक्ष. येणारे चेंडू आहे 17 चेंडूमध्ये 36 धावा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मात्र पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत की थायपॅडच्या वरती चेंडू मात्र जाऊन आदळला. टप्पा पडल्यानंतर शशांकजी या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. धावसंख्या 28, 2 गडी बाद, 3.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ स्वीकारला गेलाय. चिराग पुण्याच्या एकदा यावेळेला पाहिलं मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मिलिंद पुढे सरसावतो डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मिलिंदने मात्र फेकी केलेली, परंतु स्वैर होती. अमोल मात्र बॅकअपसाठी येत आहेत. तत्पूर्वी 1 धाव मिळेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 29, 15 चेंडू आणि 35 धावा हे सामन्याचं समीकरण. एक मोठा फटका मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल, परंतु त्यासाठी आत्मविश्वास. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. यतीन वजे स्वतः मात्र त्या चेंडूवर येत आहेत. प्रयत्न चांगले होते, परंतु सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना तत्पूर्वी मिळतात 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. युवा उमरोळी बी हा संघ 31 वर 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 14 चेंडू आणि 33 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 14 चेंडू 33 धावा. धावा होऊ शकतील, मी करेन. प्रयत्न खूप महत्वाची पराकाष्ठा तुम्हाला मात्र महत्वाची करावीच लागेल. प्रयत्नांती परमेश्वर, कारण पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. तसेच प्रयत्न करत राहिलात तर यश ऑटोमॅटिकली मिळेल. यावेळेला मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय, परंतु मिलिंद त्या ठिकाणी बॉन्ड लाईन टच, गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द पॅव्हिलियन. मुक्याच्या क्षणाला मात्र घेतलेली ही विकेट आपल्याला पाहायला मिळते. निर्णायक विकेट असेल. फलंदाज बाद, गॉन.
आदरणीय दिनेशजी राऊतसाहेब यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. दिनेशजी राऊतसाहेब आपणास विनंती करेन की आपण सन्मानानं व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 13 चेंडू 33 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 13 बॉल्स रिमेनिंग अँड 33 रन्स रिक्वायर्ड टू विन. 13 चेंडू आणि 33 धावा. 31 धावा फलकावर धावा थांबवल्यात पूर्णपणे यतीन वजे. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी दर्शवत असताना ऑफ साईडला मात्र मजबूर केलं होतं. खेळण्यासाठी लो फुल टॉस चेंडू जरूर होता. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली गेले. फक्त या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या आणि यतीन वजे यावेळेला दर्शवत असताना टायगर अभि जिंदा आहे. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. तो क्लास, कारण म्हटलं जातं ना, फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास यावेळेला मात्र आपण पाहू शकलात. आपल्या बोटांतील जादू दाखवली. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले. 4 षटकांमध्ये 33 धावा. चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये 31 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला, नो मीटिंग नो टाइम. तेहतीस धावा, 3 गडी बाद, 33 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. 12 चेंडू आणि 31 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. सनसाई ग्रुप जो आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र आरक्षित असेल महिलांसाठी खास करून. 33 धावा, 3 गडी बाद, 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 12 चेंडू आणि 31 धावा. विजयासाठी इथून धावा होऊ शकतील, परंतु तुमचा आत्मविश्वास खूप महत्वाची भूमिका असेल. फलंदाज चिराग एका साईडला आपण पाहतोय कागदोपत्री स्ट्रॉंग आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये अजूनपर्यंत ज्या चिरागच्या बॅटमधून धावा यायला हव्यात त्या मात्र येत नाहीये. खूप टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे जात असताना आपण पाहू शकतात. अशातच मात्र मेच्या एंडिंग पर्यंत खूप मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामधली एक सुंदर स्पर्धा आपण पाहू शकाल. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये युवा चषक उमरोळी 2022. कारण आता जर आपण पाहिलं तर स्पर्धात्मक युग आहे आणि स्पर्धात्मक युग असताना आता स्पर्धेच्या आयोजकांचं सुद्धा मात्र आपण पाहू शकाल की खूप कॉम्पिटिशन वाढलं गेलंय आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन वाढताना पाहायला मिळतं. परंतु म्हणतात ना, आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाहीये. डेफिनेटली म्हणतात स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही आयुष्यात. तुम्हाला क्रिकेटच्या जीवनात म्हणा किंवा आयुष्यात म्हणा पळावंच लागेल, कारण थांबला तो संपला आणि क्रिकेटच्या मैदानात हुकला तो संपला. 33 धावा, 3 गडी बाद. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. बॅटचे एज घेत चेंडू मात्र शॉर्ट लेगला निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव मिळते आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 34 या धावसंख्येवर सचिन पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. 33 धावा, 3 गडी बाद, 12 चेंडू आणि 31 धावा हे सामन्याचं समीकरण. 11 चेंडू आणि 30 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना चिराग खेळतोय आतापर्यंत 3 या धावसंख्येवर. गोलंदाज सचिन पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 11 चेंडू 30 धावा. यावेळेला सरळ बॅटने खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑन च्या मधून चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय 4 धावन करता. युवा चौकार, गुड शॉट, चौकार. धावांची गती फलकावर 38 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चेंडू आहेत 10 आणि 10 चेंडूमध्ये 26 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं.
ऑन स्क्रीनवर वैभव पाटील अर्थातच विकी पाटील आपण पाहू शकतात या स्पर्धेचे शिल्पकार म्हणून ज्यांची ओळख आणि उत्कृष्ट खेळाडू यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. बराच वेळ चेंडू राहिला होता सेफ झोन मध्ये. मिलिंद मात्र बॅकअप साठी येत आहेत. तत्पूर्वी फील्ड करेपर्यंत 2 धावा डेफिनेटली मिळत आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचतो फलकावर. युवा उमरोळी बी हा संघ जवळजवळ 40 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 24. तन्मय घरात एक स्वतः आयोजक म्हणून भूमिका पाहायला मिळते. 4.3 चेंडूचा खेळ झालाय. 9 चेंडू आणि विजयासाठी 24 धावा. ऑन साईडला फटका चांगला होता. क्रॉस द लाईन खेळला गेला. एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळेल. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मिलिंद ॲक्युरेट फिकी करतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर जवळजवळ 42 या धावसंख्येवर. 42 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. 8 चेंडू आणि 22 धावा. 8 चेंडू 22 धावा. 22 धावा 8 चेंडू. गेल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या क्षमस्व. मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु त्या प्रयत्नाला यश काही मिळत नाहीये. तत्पूर्वी झेल सुटलाय परंतु या झेलचा किती फायदा मिळवेल फलंदाज तन्मय घरत येणारी वेळ दर्शवली जाईल. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 44. 44 रन्स. 5 चेंडूचा खेळ झालाय. 5व्या षटकातील येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 20. 7 चेंडू 20 धावा. इथे जर एखादा मोठा फटका येतोय तर प्रिव्हियस चेंडूचा विचार केला जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सचिन पाटील आपण पाहू शकतात. मोठे फटके देत नाहीयेत परंतु सिंगल डबलला थांबवत नाहीयेत. ऑन साईडला शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक मात्र फार वेगाने आला होता. तत्पूर्वी 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न असेल. अक्षय मात्र पुढे सरसावताय. चिराग डेंजर झोन कडे बॅट स्लाइड केली. गुड कॅल्क्युलेशन. खूप चांगल्या प्रकारचं यावेळेला आपण पाहू शकला. 3 धावा येत असताना स्ट्राईक एंड कडे तन्मय घरतला आणलं जातोय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर युवा उमरोळी बी या संघाची जाऊन पोहोचते 47च्या घरात. आता येणारी चेंडू आहे 6 आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 17 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. 6-17चं समीकरण. युवा चषक उमरोळी. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये. पंचांना आपण इशारा करा आणि पाणी जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 17 धावा. 17 धावा 6 चेंडू. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. मुंबई म्हटली की स्वप्नांची नगरी आणि प्रत्येक जण या मुंबईच्या नगरीमध्ये स्वप्न घेऊन येत असतो. 7 बेटांचं शहर अर्थातच मुंबई पाहायला मिळतं आणि गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, 26/11चा हल्ला बोल कोण विसरेल. अंगाला शहारा येतो कारण हा आकडा म्हटल्यानंतर अमेरिकेमध्ये जर आपण पाहिलं तर 11 सप्टेंबर 2001 मध्ये जसा अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाला होता तसंच भारतीयांचं 26/11 आपण पाहू शकतायत. 47 धावा झालेत तर 6 चेंडू आणि 17 धावा. हे सामन्याचं समीकरण आपण पाहू शकाल. तन्मय घरत एका साईडला. या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे. गोलंदाजी मार्कवर यतीन वजे. गेल्या ओव्हरचा जर विचार केला यतीन वजे यांचा 5च धावा फक्त खर्च केल्या होत्या. एक सफलता प्राप्त केली होती महत्वपूर्ण. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. हा ना करता करता तन्मयला मात्र सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं होतं. एक धाव तर निश्चित स्वरूपात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. 22च्या स्वरूपात एक धाव मात्र यावेळेला आशुतोष व्यवहारे दर्शवत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 48 या धावसंख्येवर. चेंडू आहेत तुमच्याकडे 5 आणि 5 चेंडू मध्ये 16 धावा. हे सामन्याचं समीकरण युवा उमरोळी बी या संघाच्या समोर पाहायला मिळतं.
क्रिकेटच्या मैदानात हिमतीने हारा, परंतु हिम्मत कधीच हरू नका. अप्रतिम चेंडू छान होता, या वेळेला मात्र अपील केली आणि उचलून धरली. या वेळेला आपण पाहू शकता ऍब्सोल्युटली प्लम फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. यतीन वजय काय गोलंदाजी केली आतापर्यंत, आपल्या बोटातील जादू दर्शवत असताना सुपर बॉलिंग. फलंदाज लेग बिफोर विकेट. चिराग मात्र या वेळेला मिडल स्टंपला खेळण्याचा प्रयत्न या वेळेला आपण पाहू शकतायत नाक ठरला. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 48 चेंडू आहेत तुमच्याकडे. 4 आणि 4 चेंडूमध्ये 16 धावा. एक मोठा फटका सामन्यामध्ये घेऊन येईल, परंतु त्यासाठी आत्मविश्वास. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न अपील जरूर केली गेली. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. पॅडवर जाऊन चेंडू आदळला होता पायावर. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यावेळेला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलं. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल आणि जवळजवळ बॅटची एज असल्या कारणानं यावेळेला अपील मात्र फेटाळून लावली गेली. तत्पूर्वी मी तर फक्त एकच धाव आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. सचिन गावड आम्हाला दर्शवत आहेत 49 या धावसंख्येवर. विजयासाठी 15 धावांचं लक्ष्य. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. विशाल गरज आमच्यापर्यंत माहिती देत आहे. शेवटचे 2 मिनिटे आहेत तुमच्याकडे. 3 चेंडू आणि 15 धावा हे सामन्याचं समीकरण. काय गोलंदाजी केले, जबरदस्त गोलंदाजी. क्लास क्रिकेट मधला यावेळेला दर्शवत असताना आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून यतीन वजय आपला क्लास दाखवत असताना लेग ब्रेक गोलंदाज कसा असावा याचं परिपूर्ण फॉर एक्झाम्पल दर्शवतायत. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. क्या बात आहे यतीन जी वजय. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. आतापर्यंत 8 धावा खर्च केलेत आणि 3 फलंदाजाला मात्र माघारी परतवलंय आणि दर्शवतायत टायगर अभि जिंदा आहे. सुपर बॉलिंग. 49 धावा, 6 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. युवा उमरोळी बी या संघाची नाजूक स्थिती. विजय 2 चेंडू 15 धावा. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना यतीन दादा 11 उमरोळी. यतीन वजय पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना डेड बॉल पंच घोषित करताय. थोडासा रनअप चुकतोय. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने अमोल खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 50 या धावसंख्येवर 1 चेंडू आणि 14 धावा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ मात्र आपण रेडी राहायचं आहे. चेंडू फेकण्याच्या अगोदर 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येईल. आडव्या पट्ट्याचा जरूर उपयोग केला गेला होता. स्वतः मात्र या ठिकाणी पंच बनत आहेत. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत असताना खूप सुंदर लेग ब्रेक गोलंदाजी. काय कमालीची गोलंदाजी यावेळेला केली. विलक्षण कामगिरी कशी करावी याचं प्रात्यक्षिकरण देत असताना आपण पाहू शकाल. फक्त 2 धावा. गेल्या ओव्हरचा जर विचार केला तर 5 धावा 1 गडी बाद आणि 2 धावा 2 गडी बाद. सुंदर गोलंदाजी. अफलातून कामगिरी करत असताना आपण पाहू शकलात. मात्र 50 धावांवर पूर्णपणे 13 धाव्याने पराभूत झालाय तो युवा उमरोळी बी हा संघ. तर गेल्या मॅचचा जर विचार केला तर यश आपण यायचंय. मॅन ऑफ द मॅचचे हकदार आहात आणि या मॅचचा जर विचार केला तर खूप चांगल्या प्रकारचा खेळ दर्शवत असताना
अक्षय घरत आपण यायचंय. संतोषजी पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलं होतं. तर एक चांगलं क्रिकेट आपण पाहू शकलात. 2 संघांमध्ये 2 सामने आतापर्यंत या वेळेला ऑलरेडी झालेत. तर वेळेची दिरंगाई न करताना लगेच आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या आणि 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. विशाल घरत यांना विनंती करेन आपण ते प्राइज द्यायचंय. अक्षय घरत संतोष पाटील यांच्याकडून हे प्राइज आपण पाहिलं एका झेलसाठी आलं होतं. तर गेल्या मॅचचा जर विचार केला तर यश हा मॅन ऑफ द मॅच ठरला गेला आणि या मॅचचा जर विचार केला तर प्रतीक भंडारी आम्हाला दर्शवत आहेत. मिलिंद अक्षय घरत आपण यायचंय आपल्याला टॉस बॉक्स मध्ये आपण या आणि मिलिंद यांना सुद्धा मॅन ऑफ द मॅच आपण पाहू शकणार आहोत. खूप चांगल्या प्रकारचा खेळ दर्शवत असताना आपण पाहू शकलात. सरगम सरपाडा ए वर्सेस दिया 11 या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपेश वनमाळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. युवा चषक उमरोळी 2022 आपण अनुभवत आहेत. दिया 11 संघाने नाणेफेकीचं कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. विनोद पाटील एका साईडला ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकाल. जसं सामन्याला सुरुवात होईल तसं मात्र संतोष पाटील याच गावातील अनमोल रत्न समालोचक म्हणून ज्यांची ओळख अंडरआर्म पासून सुरुवात जे केले गेले ते आता प्रगती करताना आपण पाहू शकताय. तर संतोष पाटील वेलकम कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत. या त्यांचा गोड आवाज आपण ऐकूया. तत्पूर्वी देऊया आपण श्री डीजे आणि विघ्नहर्ता डीजेला संधी. शैलेश तर यश आणि मिलिंद पाटील आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच साठी. आपल्याला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी स्वीकारण्यासाठी आपण या आमच्या टॉस बॉक्स प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मिलिंद पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. 45 संघाचा यश आपण सुद्धा यायचंय. व्हेरी वेल प्लेड मिलिंदजी पाटील. मिलिंदजी पाटील कसं वाटलं एकंदरीत सामना थांबलाय आपण थोडंसं आपण चर्चा करूया. भरपूर वेळेनंतर आगरी प्रीमियर लीग सुद्धा तुम्ही खूप चांगल्या प्रकारचे हाताळत आहेत. एकंदरीत गावाकडून खेळताना कसं फील करतायत आपण? चांगलं वाटतं की खेळावं वाटतं. प्रत्येक टायमाला खेळावंच वाटतं इथं. नक्कीच जे आयोजन केलं गेलंय मितेशजी पाटील अर्थातच मिंकी दादा, विकी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या आयोजनाचं आपण कौतुक कसं करतील आपल्या मुखातून? आयोजन तर खूपच आहे. मुलांनी मला वाटतं महिनाभरपासून मेहनत घेतली आहे इथं. त्याच्यामुळे काय एकदम ठीक आहे. धन्यवाद मिलिंद पाटील. मी उपेंद्र पाटील यांना विनंती करेन की साहेब आपल्या शुभ हस्ते आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या सामनावीरचं जी ट्रॉफी आहे ती तुमच्या शुभ हस्ते उपेंद्रजी पाटील यांना विनंती करेन की आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. कल्पेश मडवी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तर सौजन्य केले सामनावीर कैलासवासी सदाशिव काशीनाथ राऊत यांच्या स्मरणार्थ श्रीमती शैला रवींद्र नारखेडे यांच्याकडून आपण पाहू शकता ती ट्रॉफी सामनावीरची जी मात्र या ठिकाणी सन्मानित केली जाते. उपेंद्र पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. मॅन इन फॉर्म म्हणून मिलिंद पाटील त्यांना आपण पाहू शकलात. व्हेरी